मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी। एक आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता, तो मला सांगा। यावर नागकन्या आणि देवकन्या त्याला म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं मुकाट्याने उठावं, सचीळ वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरपोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या। यावर तो ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी माराल। राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला। लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला। तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिने पाहिले, आपला बाप आला, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली। लेकीने चित्तभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली, दुःखाने व्यापली, राजा मुलखावर निघून गेला। जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदाराने घेऊन या। परसदाराने घेऊन आल्या, न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या, वाटेस आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला, घरी गेला। आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? देव दिलं, कर्माने नेलं, कर्माचं फळ पुढे उभे राहिलं। मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं। पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला निरोप सांगा। त्यांनी सांगितला। मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू घातलं, काठी पोकरून होनामोहरांनी भरून दिली। बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं।
वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देवाने दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन नाहू माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तोच नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाहू माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दयाची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घालीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं. नाऊ घातलं, माखू घातलं. पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारले. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चामरं कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असे म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. यावर तो म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा वसा मागितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने कहाणी ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने त्याला खाल्लं होतं. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते मग. ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलीस गेली.
स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काणा डोळा माणसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता. तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षडच पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यानं जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम सूर्य